खाली पाणी आहे का नाही. असंच का? खराब होत आहे त्याने. थांब. हे काय करा, दुसरा चाकू घे. चांगले एवढे मोठा तुकडा कसा खायचा? ह्या साईडने खाना पाहिजे, इथून खाना इथून. कसला आहे? हो. हे कमी सांग बाबा. कसं झालंय? छान आहे. मला विचार. ना मी इथे तुम्ही पाहिलंच असेल, पिझ्झा बनवला होता मुलांसाठी खायला. परवा जे डीमार्टला गेलो होतो तर तिथे ना बेस दिसले. मग बेस दिसलं की परीचं असतं. मग मी घे ना पिझ्झा बनवायला. तर म्हटलं चला दक्ष पण आहे आणि तसं पण त्याच्या आवडीचं काही बनवायचंच होईना. मेन म्हणजे त्याला तर नॉनव्हेज म्हणजे नॉनव्हेजच लागतं. इकडे आलं की आवडते, कारण तिकडे मिळत नाही म्हणून. पण नॉनव्हेजसाठी पण काही ना काही दिवस आडवेच येतात ते. म्हणून म्हटलं पिझ्झा बनवावा. तर पिझ्झा बनवण्यासाठी ना मी इथे घरीच पनीर बनवून घेतलेलं आहे. दूध फाडून घेतलं ना अशा पद्धतीने. फक्त अर्धा तास मी कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं आणि त्याच्यावरती ते वजन ठेवलं होतं, जेणेकरून पाणी त्यातलं सगळं निघून जाते ना. अशा पद्धतीने बघू शकतो तुम्ही. अर्ध्या तासात आपण छान असं पनीर घरच्या घरी बनवू शकतो. हे मी थोडंसं बनवलं होतं, जितकं पिझ्झाला लागणार आहे तितकं. आपण मोठ्या क्वांटिटीमध्ये आणि मोठ्या पीसेसमध्ये पण कट करू शकतो, कसं पाहिजे तसं. त्याच्यानंतर मग इथे घेतला आहे पिझ्झा बनवायला. पिझ्झा सॉस आपलं हे पिझ्झा बेस घेतला आहे, जो की रेडीमेडच आणलेला होता. त्याच्यानंतर इथे ना मी ज्या भाज्या होत्या त्या घेतलेल्या आहेत. कांदा टोमॅटो, हे आपलं बनवलेलं पनीर आहे आणि हा कोब. आणि आता हा पिझ्झा सॉस लावून घेणार आहे मी. हा पिझ्झा पास्ता सॉस म्हणून, तर तो लावून घेणार आहे. आणि थोडा टोमॅटो सॉस पण त्याच्यावरती लावायचा आहे. चला. तर अशा पद्धतीने ना अगोदर पिझ्झा सॉस लावून घेतला आणि ते मिक्स करून पण आपण लावू शकतो, टोमॅटो सॉस आणि पिझ्झा सॉस असं. म्हणजे असं छान जरा जास्त चटपटीत वगैरे टेस्ट येते, म्हणून टोमॅटो सॉस पण थोडासा टाकायचा, त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला जे काही आपण कट केलेल्या भाज्या आहेत, शिमला मिरची, काही पण आपण टाकू शकतो ह्याच्यामध्ये. कांदा टोमॅटो, पनीर, शिमला मिरची, ते स्वीट कॉर्न असतात ते, तर असे बीन्स वगैरे काही भाज्या टाकू शकतो. तर जितकं आहे तितकं टाकायचं. त्याच्यानंतर हे ऑर्गॅनो सीझनिंग होतं ते टाकलं आहे वरतून. त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे मोझरेला चीज, तर ते टाकलेलं आहे. आणि ते कढई मी गरम करण्यासाठी ठेवली होती अगोदरच. तर त्या कढईमध्ये ना अशा पद्धतीने मी अगोदर रिंग ठेवली, त्याच्या आतमध्ये बसेल अशी प्लेट ठेवली, त्याच्यावरती पिझ्झा ठेवला आणि वरतून अजून एक ताट झाकून ठेवलं आणि 10 ते 15 मिनटं वाफ येऊन दिली आणि आपला पिझ्झा तयार.